अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरात आज दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळपासून अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेकडून अवैधरित्या सुगंधित गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर मोठी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत 2 ठिकाणी सलग धडक छापेमाऱ्या करून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा जप्त करण्यात आला। पहिल्या कारवाईत धारणगाव रोड बस स्थानकाजवळील साईबाबा पान स्टॉलवर छापा टाकताना आरोपी योगेश विजय कटाळे व नामदेव संजय पगारे दोघेही राहणार कोपरगाव हे अवैधरित्या सुगंधित गुटखा विक्री करताना आढळून आले। पथकाने स्टॉलमधून 15,000 रुपये किमतीचा गुटखा मुद्देमाल जप्त केला व दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे। दरम्यान दुसऱ्या ठिकाणी कोपरगाव शहरातील टाकळी फाटा परिसरात MH20 CH 6285 क्रमांकाची पांढरी स्विफ्ट कार अवैधरित्या गुटखा वाहून नेत असल्याची माहिती मिळताच LCB पथकाने तात्काळ वाहनांचा पाठलाग करून झडती घेतली। झडतीत 25,000 रुपये किमतीचा सुगंधित गुटखा आढळून आला। या कारवाईत प्रमोद सजन बोथरा राहणार कोपरगाव यास ताब्यात घेतले असून यात सामील असलेले येवला येथील मुस्ताक अब्बास सय्यद हा मात्र फरार झाला आहे। दोन्ही कारवाईमध्ये अंदाजे 40,000 रुपयांचा सुगंधित तंबाखू व गुटखा आणि एक स्विफ्ट कार असा एकूण 2,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या संपूर्ण पथकाने केली आहे। दोन्ही प्रकरणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहेत। अचानक केलेल्या या धडक मोहिमेमुळे शहरातील अवैध गुटखा विक्रेते आणि वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले असून अशा कारवाईचे सातत्य पोलिसांनी नेहमी ठेवावे असे देखील बोलले जात आहे।